आज दोन्ही शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात आणि नेस्को सेंटरमध्ये मेळाव्याचं आयोजन। आज शिवसेनेमध्ये कोणताही पक्षप्रवेश नाही, फुटलेले 6 खासदारांचा आज पक्षप्रवेश नाही, सूत्रांची माहिती। उबाठाकडून वर्धापन दिनाचा टीझर प्रदर्शित, स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आणि महाराष्ट्र धर्माच्या विचारांचा उल्लेख। आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तमाम जनतेचं लक्ष। उबाठाचा गड दादर सायनमध्ये झळकले, फुटीरांना डिवचणारे बॅनर्सवरच्या मजकुरावरून रंगल्या चर्चा। खासदार ओमराजे निंबाळकरांचा सोशल मीडियावर निषेध, शिंदेंसोबत गेल्याने अनफॉलो करून काहींनी दर्शवला विरोध। गेल्या 2 दिवसात 15,000हून अधिक जणांनी केलं अनफॉलो। ठाकरेंच्या बंडखोर खासदाराच्या मुलीकडून उबाठाचा टीझर शेअर, संजय दीना पाटलांची मुलगी राजुल पाटीलने शेअर केला टीझर, चर्चा नव्हती। खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, नाशिक रेल्वे स्थानकावर फुलांची उधळण करत वाजेंचं स्वागत। नाशिकमध्ये उबाठाच्या कार्यकर्त्यांकडून वाजेंना सलाम। निकालापूर्वीच राजेंद्र राऊत समर्थकांचा विजय उत्सव, फटाक्यांच्या आतषबाजी करत राजेंद्र राऊतांचं स्वागत। निकाल जाहीर होण्यापूर्वीच जल्लोष केल्यानं भुवया उंचावल्या। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार खासदारांचा लागणार क्लास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी घेणार बैठक। रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचा रिपोर्ट कार्ड। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी प्रसाद लाड संभाजीनगरमध्ये, आज जालन्यात जाऊन अंतरवाली सराटीत भेट घेणार। आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांवर चर्चा होणार। उबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, 2 साक्षीदारांची होणार पॉलिग्राफ चाचणी, विशेष न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आज वाढदिवस, मोदींनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। मध्यरात्रीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर, विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, संपामुळे मुंबईकरांचे हाल। मुंबईकरांची आजची संध्याकाळ अंधारात, बेस्ट संयुक्त कृती कामगार समितीची देखील संपाची हाक, बेस्ट इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी संपावर। घाटकोपरमध्ये भर रस्त्यात प्रवाशांनी भरलेली बस अडवली, काही बस डेपोमधून सोडण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचाच विरोध, देवनारला जाणारी 382 क्रमांकाची बस अडवली। रुग्णांना कालबाह्य औषधांचं वाटप, खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातली घटना, आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवर, नाशिकमध्ये भल्या पहाटे अन्न आणि औषध प्रशासनाची धाड, अचानक झालेल्या धाडीमुळे दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले। भिवंडीमध्ये शोरमा पिझ्झा खाल्यानं 14 जणांना विषबाधा, उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का, मित्रपक्षांच्या क्रॉस वोटिंगमुळे राज्यसभेचे एनडीए समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी विजयी।